जी घटना पुसदारवन बँकेच्या संदर्भानं घडली, खरं जर पाहिलं तर या बँकेचा सभासद या नात्यानं या ठिकाणी आज सर्वपक्षीय नेते मंडळी, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी आणि सर्व लोकांनी एकत्र येऊन पुसदारवन बँकेच्या सर्व ठेवीदार, सभासद, हितचिंतक, खातेदार यांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की पुसदारवन बँकेमध्ये कुठलीही अनियमितता नाही आहे, सर्व काही व्यवहार सुरळीत आहे आणि लोकांमध्ये जो संभ्रम या ठिकाणी तयार झालेला आहे, तर लोकांमध्ये कुठचाही संभ्रम राहावा नाही अशा पद्धतीचा विश्वास दर्शवण्याकरता आज या ठिकाणी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आली आणि माझं सुद्धा या ठिकाणी बँकेचे सभासद, बँकेचे ठेवीदार, बँकेचे खातेदार अशा सर्व लोकांना आव्हान आहे की बँक अतिशय सुरळीत आहे, बँकेचं नेतृत्व सुद्धा अतिशय चांगलं काम करत आहे आणि त्यामुळं या बँकेवरचा जो आपला विश्वास आहे तो विश्वास आपण कायम ठेवावा। निश्चित या संकटातून पुन्हा मार्ग काढण्याकरता सर्व ठेवीदार, सभासद आणि हितचिंतकांनी एकत्रित काम करावं एवढंच या प्रसंगी मी आवाहन करतो। एक मिनिट रिझर्व्ह बँकची सुरक्षा तो कायदाच आहे ना, तुम्ही त्या गोष्टीला लोकांना माहीतच आहे, हा माहितीचा डॉक्टर साहेब। सर्वप्रथम तुम्ही दिवाळीच्या पावन पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी काही घटना पुसदारवन बँकेच्या सन्माननीय अध्यक्षाच्या आणि एका कर्जदाराच्या बाबतीत घडली। खरं पाहता या बँकेचे खरे मालक हे आपल्यापैकी अनेक जण आहे, इथे बसलेले बहुतांश सर्वच जण आहे, कारण बँकेचा कुठलाही सभासद हा बँकेचा मालक असतो आणि त्यामुळं त्या बँकेचे एक शुभचिंतक, एक सभासद या नात्यानं आम्ही अशा पद्धतीचा हा निर्णय घेतलेला आहे। इथे कुठच्या पार्टीचा, पक्षाचा विषय नाही, तर बँकेचे खरे मालक आपण आहोत आणि आपण जो प्रतिनिधी त्या ठिकाणी बँकेच्या चाव्या ज्याच्या हातामध्ये दिलेल्या आहे तो योग्य पद्धतीनं काम करते अशा पद्धतीचा विश्वास आमच्या सर्वांचा त्यांच्यावरती आहे आणि त्यामुळं जी घटना घडली आहे त्या घटनेमध्ये त्यांचा वैयक्तिक कुठचाही स्वार्थ नव्हता, तर त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्या बँकेच्या कर्जाची वसुली योग्य पद्धतीनं व्हावी म्हणून संबंधिताला त्यांनी वारंवार कर्ज भरण्याच्या बाबतीत सूचना केल्या आणि त्यांच्या वैयक्तिक ज्या काही गोष्टी असतील, काही असतील आणि ज्यातून ती घटना घडली, तर बँकेचा अध्यक्ष या नात्यानं त्यांनी जे काम केलं ते खऱ्या अर्थानं आमच्या सर्व सभासदांचं रक्षण करण्याचं काम खऱ्या अर्थाने शरद मैन यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं या बँकेचे सभासद या नात्यानं आम्ही सर्वजण बँकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि निश्चित आम्ही लोकांना या ठिकाणी आव्हान करत आहोत की बँकेची कुठचीही आर्थिक अडचण नाही आहे, परंतु कुठच्याही बँक जर आपण चालवत असेल, ती स्टेट बँक जरी असेल, नॅशनलाइज बँक जरी असेल आणि त्यातून जर मोठ्या प्रमाणावर लोकांनी ठेवी विड्रॉल केल्या तर कुठचीच बँक त्या ठिकाणी चालू शकत नाही आणि बँकेमध्ये कुठचीही आर्थिक अनियमितता झालेली नाही आहे। त्यामुळं बँकेने लोकांवर जो विश्वास होता आजपर्यंत तो विश्वास पुन्हा लोकांनी कायम ठेवावा। बँकेमध्ये कुठचाही एक रुपया इकडचा तिकडे झालेला नाही। जी घटना झाली ती जी काही गैरसमजातून याच्यातून झालेली आहे त्यामध्ये आमच्या सर्वांचे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना खरं जर विचार केला तर शरद मैन यांना वैयक्तिक त्यामध्ये मोठं नुकसान झालं आणि आमच्या सर्वांचं त्या ठिकाणी ते प्रतिनिधित्व करत असताना योग्य पद्धतीचं प्रतिनिधित्व ते करत आहेत असा आमचा विश्वास आहे किंवा आम्ही तशी खात्री सुद्धा त्या ठिकाणी करून घेतलेली आहे आणि त्यामुळं बँकेच्या सर्व सभासदांनी, ठेवीदारांनी बँक ही पूर्णतः सुरक्षित आहे आणि बँकेचा कुठच्याही ठेवीदाराच्या एक रुपयाला धक्का सुद्धा त्या ठिकाणी लागलेला नाही। त्यामुळे सभासदामध्ये जी चलबिचलता आहे, खातेदारामध्ये असतील किंवा जी ठेवीदारामध्ये आहे ती चलबिचलता कमी व्हावी या उद्देशानं आम्ही सर्व मंडळी, सर्व बँकेचे सभासद या ठिकाणी येऊन लोकांना अशा पद्धतीचं आव्हान डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं जर विचार केला तर पुसद, उमरखेड, महागाव, ढानकी या परिसरातूनच ठेवीदार हे मोठ्या प्रमाणावर ठेवी विड्रॉल करत होते आणि त्यांच्यावरती कुठेतरी विश्वास त्यांना द्यावा या उद्देशाने आम्ही सर्वजण एकत्रित येऊन अशा पद्धतीचं आव्हान
त्या ठिकाणी सभासद आणि ठेवीदार आणि खातेदारांना करत. या ठिकाणी